गृहमंत्री आहे त्या ठिकाणी केंद्रीय पथकाची छापेमारी करण्यात गेलेली आहे. रोहित पवार यांचं असल्याचं बोललं जातं. तर मला वाटतं छापेमारी संपूर्ण देशभर चाललेली आहेत. जेवढे मोठमोठे लोक आहेत ज्यांच्यावर संशय आहे त्या लोकांवर सगळ्यांवर छापेमारी चाललेली आहे. याच्यामध्ये चुकीचं आहे गैर आहे असं म्हणण्याचं कारण नाही. आता तुम्ही जर काही केलं नसेल तर तुम्हाला घाबरण्याचे मला वाटतं कारण नाही. आज आपण देशभर ही सगळी स्वच्छता मोहीम त्या ठिकाणी चाललेली आहे याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. आणि त्यामुळे कुठे राजकीय आकाशातून केलं यातून केलं मला वाटतं अशा गैरसमज पसरता कामा नये. तुम्ही काही केलं नसेल तर तुम्हाला घाबरण्याचं अजिबात त्या ठिकाणी कारण नाही मला असं वाटतं आहे. आणि म्हणून अधिकाऱ्यांनी आधी असं डायरेक्ट जाऊन रेड करत नाही. अधिकारी आधी सगळी त्याची तपासणी करतात, सगळे कागदपत्र बघतात, त्याच्यावर मोठं सर्च करतात आणि नंतरच जाऊन त्या ठिकाणी रेड करतात. असं कुठेतरी सांगितलं की जा रेड कर अशी रेड कुठे होत नसते. आधी पूर्ण सर्च केला जातो. काही जर डाऊटफुल आढळलं संशयात्मक काही त्या ठिकाणी आढळलं तरच मग त्या ठिकाणी ज्या केंद्रीय संस्था असतील इन्कम टॅक्स असेल या जाऊन त्या ठिकाणी रेड करतात. कशा पद्धतीची स्वच्छता मोहीम आपल्याला वाटते? आपण आत्ता मग आपल्याला माहिती आहे मोदींनी सांगितलेलं आहे त्यांना देशात सगळं स्वच्छ करायचं आहे. 2 नंबरवाले आहेत त्यांना कंट्रोल करायचं आहे. तर अनधिकृत पैसा आहे तो बाहेर आणायचा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांचा 10-9 वर्षाचा संकल्प आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने आता आपण बघतात देशातल्या मोठ्यात मोठ्या लोकांवर सुद्धा रेट झालेले आहेत. कुणावर नाही झाल्या तुम्ही मला सांगा. आता आपण बघतो जळगावपासून धुळ्यापासून जालन्यापासून सगळ्या ठिकाणी रेट चाललेले आहेत. आणि म्हणून यांच्यावर झाले म्हणून मग आमच्यावर का केली असं समजण्याचं कारण नाही. ऊसतोड कामगारांचं हे गिफ्ट दिलंय असं रोहित पवारांना संघर्ष यात्रेचं हे गिफ्ट दिलंय. आता मग आता तुम्ही संघर्ष यात्रा काढल्या म्हणून काय सगळं माफ असतं का? मला कळत नाही आपण असं काय म्हणताय. संघर्ष यात्रा काढली म्हणून तुम्हाला गिफ्ट दिलं. आता मला असं वाटतं जर ते प्रामाणिक आहेत असतील तर त्याला घाबरण्याचं कारण आहे ना. आणि म्हणून मी आधी सांगतो की हे सगळ्या गोष्टीच्या रेट ज्यावेळेला होते त्यावेळेला आधी सगळं निरीक्षण केलं जातं, सर्च केला जातो, त्याची सगळी माहिती मिळवली जाते आणि नंतरच जी रेड होते. आता त्यात काही संशयात्मक आढळलं असेल तर त्या दिवशी त्याचा तपास सुरू आहे. नसेल काही त्यात सापडणार ते जर त्या क्लिअरिफिकेशन देतील तर त्यांना घाबरण्याचे कारण नाही. ऊसतोड मजुरांच्या संदर्भात आहे की खडसेंचं विधान आहे की हे सरकारचं सगळ्यात अपयशी ठरलेलं सरकार आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेचं. बरं त्याला खडसेंना म्हणा आता निवडणुका जवळ आहे तुम्ही उभे राहा, लोकसभेला उभे राहा, विधानसभेला उभे राहा. म्हणजे लोक तुम्हाला सांगतील अपयश कोणाचं आणि यश कोणाचं आहे म्हणून. उगाच तोंडाची वापस सोडू नका. मतदारसंघात एकदा निवडून द्या आणि ते म्हणतात लोकसभेला उभं राहतोय ते लोकसभेला उभं राहावं आणि निवडून देऊन दाखवावं. चॅलेंज म्हणजे काय? प्रश्नच नाही. ते म्हणतात मी उभा राहतो त्यांनी उभं राहावं लोकसभेला आणि निवडून दाखवावं. रावेरमधनं उभे राहतात त्यांनी कुठूनही रावेरमधून मुक्ताईनगरपुरचा मतदारसंघ करा. तुम्ही पण तिथे राहतात अशी चर्चा आहे. माझा कुठे लोकसभेचा विचार या ठिकाणी नाही आहे. माझी चर्चा तुम्हीच त्या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे. मी आमदार आहे त्या ठिकाणी आमदार म्हणूनच राहणार आहे, राहील. पक्षश्रेष्ठी जो निर्णय देईल तो देईल. त्यांनी म्हटलं आमदार नको राहू दुसऱ्या कामात लागतं मी दुसऱ्या कामामध्ये त्या ठिकाणी जाईल, परिवारातल्या कामामध्ये मी त्या ठिकाणी जाईल. मला कुठे सत्तेची हाव नाही की मग इकडे नाही भेटलं इकडे पडला की तिकडे, तिकडे नाही भावनाला भेटलं की तिकडे, इकडे चोऱ्या कर तिकडे माऱ्या कर असा हा उद्योग मी करत नाही. मी संघाचा स्वयंसेवक आहे, मी पक्षाचा एकनिष्ठ शिलेदार आहे. बाकी त्यांना लकलाभ. ऊसतोड कामगारांच्या संदर्भात शरद पवार आणि पंकजा मुंडेंची संयुक्त बैठक झाली. या बैठकीमध्ये पंकजा मुंडेंनी सरकारला इशारा दिलेला आहे की गोपीनाथ महामंडळाच्या माध्यमातून कुठलंही काम होत नाही आहे, आंदोलन करण्याची वेळ येऊ नये असं त्यांनी म्हटलं आहे. ऊसतोड कामगाराच्या बाबतीमध्ये मुंडेजींनी नेतृत्व सुरुवातीपासून केलं आपल्याला माहीत आहे. त्यांच्या नावाने आम्ही महामंडळ त्या ठिकाणी काढलेलं आहे. आणि म्हणून पंकजाताई जर त्यांची बाजू घेत असतील तर वावगं काही नाही आहे. सरकारमध्ये जरी आम्ही असलं तरी मला असं वाटतं की त्यांचा हक्क जो आहे त्यांचा अधिकार आहे तो जोपासला गेला पाहिजे. त्यात वाईट काही असं मला वाटत नाही. जितेंद्र आव्हाडांचं काल विधान आपण पाहिलं असेल की अतिशय त्यावरती टीका होते. तुम्ही काय सांगाल त्याचं? ते काल मी बोलत त्यांच्यावर. लोक म्हणतात त्यांना वेड्याच्या हॉस्पिटल पाठवू नका, त्यांचा DNA टेस्ट करा. मी पुन्हा सांगतोय ज्या पद्धतीने ते सनातन हिंदू धर्माबाबतीत बोलतात, देवदिकांवर सगळ्या टीका करतात, मंदिरांवर बोलतात, साधू मंत्रावर इतकं घाणेरडं टीकाबंडी ते करतात. फक्त मताच्या लालसेपोटी त्यांच्या मतदारसंघात अल्पसंख्याक मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना कसं मला त्यांना हेरता येईल, त्यांची मतं मला कशी घेता येतील त्यासाठी आमच्या देवांना वाटेल ते बोलायचं, वाटेल बेछूट बोलायचं. हा काही आजचा त्यांचा विषय नाही आहे. सुरुवातीपासून ते इतके घाणेरडे स्टेटमेंट सगळ्या धर्माबद्दल करतात. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांचा DNA टेस्ट केला पाहिजे. वेड्यागिरीच्या हॉस्पिटलवरून चालणार नाही. आणि अशा पद्धतीने का बोलतात असा एकही माणूस बोलू शकणार नाही देशामध्ये. आज संपूर्ण देश राममय झालेला आहे. आज अयोध्येच्यासाठी सर्व डोळे लावून बसलेत 22 तारखेसाठी. सर्व देशभर दिवाळी साजरी होते आणि हे उपटसंभ असे वेडेवाकडे स्टेटमेंट देऊन प्रसिद्धीत कसा येईल त्यासाठी मग मी देवालाही काही बोलेल, वेडवाकडं बोलेल,
घाणेरडी टीकाटिप्पणी करेल, हे असं चाललेलं आहे. भाऊ छगन भुजबळांनी म्हटलंय भाऊ छगन अब्दुल सत्तारांच्या बाबतीत काय सांगणार? शिवराळ भाषेचा वापर केलाय. वेदनादायी आहे लोकांच्या दृष्टीने. अब्दुल सत्तारांनी जे काही वक्तव्य केलेले आहेत, सरकारमधले जबाबदार मंत्री आहेत. नाही, मी काही ऐकलं नाही. काय झालं? त्यांनी गौतमी पाटलाचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये लोकांना उद्देशून नाही, शिवीगाळ मी केली. बघून घेतो काय बोलले काय, तर मग सांगतो मी तुम्हाला. भाऊ छगन भुजबळांनी आज वक्तव्य केलं आहे की शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाला समसमान जागांचं वाटप झालं पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे. हे बघा, सगळेच गट आता जागा मागतायत. सगळ्याच मतदारसंघामध्ये हा म्हणतो आम्हाला द्या, तो म्हणतो आम्हाला द्या, तो म्हणतो आम्हाला द्या, हे चाललेलं आहे. 3 पक्ष आहेत, 3 आम्ही मिळून त्या ठिकाणी निवडणुका लढवणार आहोत. प्रत्येक मतदारसंघात बघा तुम्ही, सगळे म्हणतात की आम्हाला ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे, ती आम्हाला मिळाली पाहिजे. मागणे कामच आहे प्रत्येकाचं. शेवटी निर्णय जो होईल तो 3ही पक्षाचे श्रेष्ठी बसतील, दिल्लीचे आमचे हायकमांड असतील आणि ते बसून निर्णय घेतील. पण मी पुन्हा सांगेल की आम्ही सगळे अतिशय एकोप्याने ते सगळं मिळून या ठिकाणी निवडणुका लढवणार आहोत. आमच्यामध्ये कुठेही मिठाचा खडा पडणार नाही, आमच्यामध्ये कुठेही दुफळी होणार नाही. जशी आता सध्या इंडिया आघाडीमध्ये चाललेली आहे तसं आमच्यामध्ये काही होणार नाही. आणि आमचं लक्ष फक्त आता लोकसभा आहे, 2024 आहे. मोदीजींना आम्हाला त्या ठिकाणी पंतप्रधान पुन्हा करायचं आहे आणि महाराष्ट्राला 100% योगदान त्या ठिकाणून महाराष्ट्राला द्यायचं आहे. पुण्याचे आमदार आहेत देशमुख यांनी पोलिसांच्या कानशिलात लगावलेली, काय सांगणार? कोण देशमुख? पुण्याचे आमदार. ते नाव सांगा मला नाही माहीत. पुण्याचे देशमुख कोणी नाही पुण्यात. राज्यसभेत पुण्यामध्ये देशमुखाचे आमदार कोणी नाही आहेत. भाऊ राज्यसभेच्या खासदारांना काही तिकीट दिलं जाणार आहे, त्यांना निवडणूक रिंगणात उतरवलं जाणार आहे भाजपाकडनं, काय सांगणार? आता मला हे काही माहिती नाही अजून. तुम्हाला माहिती आहे आमच्या पक्षाची पद्धत कशी आहे, कोणाला कुठलं तिकीट दिलं जाईल, कोण. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.